तुम्ही विश्वनाथ दीन रंग अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडी ओ बराडी काय मुने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडी ओ बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडी रो बराडी पांडुरंगा ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरू चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकल ध्यानचे अधिकर ते जीवन श्री चरण श्री गुरुचे नमस्कार मस्तकही पायावही या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा आहे Thank you.
दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडी बराडी अनंत कोटी ब्रह्मांड आहे श्री भगवान परमात्मा त्याचबरोबर भगवान शिव परमात्मा आणि भगवान श्री जीवेश्वरांच्या चरणावर मस्तक ठेवून आज या ठिकाणी अतिशय महत्वाचा एक पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळाची कीर्तन सेवा आहे। आज भगवान शंकराच्या जीवेतून त्यांचा जन्म झाला जे असे भगवान श्री जीवेश्वरांचा आज हा जन्मोत्सव आपल्या सगोल साई समाज संपूर्ण समाज आणि सोलापूरकर यांच्यातर्फे आपल्या सोलापूरमध्ये गत सुमारे 150 वर्षापासून हे जे या ठिकाणी विठ्ठलपणे मंदिर आणि भगवान जीवेश्वरचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आज भगवान श्री जीवेश्वरांच्या प्रकट दिनाचा उत्सव आहे। प्रकट दिन जन्मदिन वेगळा असतो। भगवान जीवेश्वराच्या भगवान शंकराच्या जीवेतून जे प्रकट झाले तो जन्म नाही तो प्रकट दिन आहे। यासाठी आपण अवतार घेतो आणि हा योग आपल्या सर्वांच्या भाग्यामध्ये आलेला आहे आणि भगवान श्री जीवेश्वरांच्या प्रकट दिनाच्या कीर्तन शिबिरामध्ये आपण सगळे आज बरोबर पहाटे 6:22 भगवान श्री जीवेश्वर प्रकट झाले। त्यानिमित्त संपूर्ण समाज बांधव जे गुण उपस्थित त्यांच्यातर्फे आपण गुलाल गोष्टी केलेली आहे। आता हे जन्माचंच कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये पुन्हा एकदा समाजासाठी संधी आहे त्यांच्या हस्तून अगदी गुलाल पुष्पवृत्ती व्हावी या तळमळीनं आपण या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आणि प्राप्त कीर्तन सेवेप्रसंगी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबांचा अभंग आपण कीर्तनासाठी घेतलाय। या अभंगाद्वारे श्री तुकोबाया भगवान शिव परमात्मा देवादिदेव जे महादेव आहेत भगवान शंकरांच्या आणि एक प्रकारचं मागणं मागतात। ती मागणं कोणतं आहे तुकोबांचा मागणं मागायच्या अगोदर भगवान शिवाची स्तुती केली। ती स्तुती कोणत्या शब्दात आहे तुम्ही विश्वनाथ बोलतात अहो देवादे देवा महादेवा तुम्ही विश्वनाथ आहात। विश्वनाथ या शब्दाचा अर्थ असा की संपूर्ण विश्वाचे जे नाथ आहे नाथ म्हणजे मालक नाथ म्हणजे स्वामी आणि नाथ म्हणजे प्रभू तुम्ही संपूर्ण विश्वाचे नाथ आहात आणि मी तुमच्याकडे काही मागाव म्हणतो मी मागणार मात्र कसं आहे दीनरंक मी अनाथ मी दीन आहे दुर्बल आहे मी दुबळ आहे रंक आहे आणि अनाथ आहे। दीन दुर्बळ असून रंक असून मी अनाथ असून त्याच्यामुळे केवळ मी तुमच्याकडे मागणी मागतोय। कोणती मागणी महाराज कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी हे दिवाळी देवा महादेवा तुमची आम्हा अनाथ जीवावरती कृपा होणं खरोखर आमच्या दृष्टीने भाग्याचं आहे आणि आमच्यावरती साधू संतांनी कृपा करावी सद्गुणी कृपा करावी आणि देवानी कृपा आमच्यावरती करावी तरच जर तुम्ही आमच्यावरती कृपा केली तर आमचं जीवन सफल होईल आणि या दृष्टीनं श्री तुकोबाराया भगवान शिवशंकराकडे ती मागणी मागतात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। पण मी जो मागत आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी अनाथ आहे मी गरीब आहे दीन आहे दुर्बल आहे अज्ञानी आहे आणि तुम्ही मात्र सर्व संपन्न तुम्ही आहात
तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं उणं नाही, कमी नाही. तुम्ही ऐश्वर्य संपन्न आहात. कैलास भुवनाचे तुम्ही स्वामी आहात. आणि याचबरोबर जसं त्रिभुवनाच्या सत्ता जसं तुमच्या तिघांकडे आहेत, ते तिघ कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती, भगवान विष्णूकडे स्थिती आणि भगवान शिवाकडे लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था जगाच्या आहेत. ती शेवटची जी अवस्था आहे, लय ही अवस्था आहे, ही तुमच्याकडे आहे. आणि म्हणून ते खरोखरच अंतकरणापासून मनापासून असं वाटतंय की तुम्ही आमच्यावरती कृपा करावी. तुम्ही कृपा केल्याशिवाय आमचं जीवन कृतार्थ होत नाही. आणि मी जे तुमच्याकडे मागतोय ते तुम्ही सर्व संपन्न आहात, सर्व गुण संपन्न आहात, ऐश्वर्य संपन्न आहात, ज्ञान संपन्न आहात, कृपा संपन्न आहात, तुम्ही दयाळू आहात. एवढ्या शब्दाने तुकोबांनी गौरवलं महादेवाला. आणि म्हणून मी जे मागतोय ते तुमच्याकडे नाही असा विषयच नाही, असा विषयच नाही. काय मागणं मागितलंय नेहमीच लक्षात ठेवा. संत महात्म्यांनी देवाकडे कधीही काहीही मागितलं नाही. मागणारा देवाकडे मागणारा फक्त एकच शिव आहे, तो म्हणजे कोणता? संसारिक शिव, म्हणजे तुम्ही आम्ही मागणार. संत महात्म्याने बाकीचं काही मागितलं नाही. फक्त काय मागितलं देवाकडं? भगवंताकडं त्याची भक्ती करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी बळ मागितलं, सामर्थ्य मागितलं. एवढंच नाही तर प्रेम मागितलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, भगवंताकडे काय मागावं भक्तात आणि देवामध्ये त्याचे भक्तीचे संबंध साधणारा जो दुवा आहे, तो दुवा म्हणजे प्रेम आहे. ते प्रेम पाहिजे, प्रेम मागावं. आणि तुकोबाई भगवान शिवाकडे काय मागतात तर प्रेमच मागतात. ते प्रेम देवादिदेवा महादेवा प्रेम आहे, दया आहे, शांती आहे, क्षमा आहे. हे तुम्ही सर्व गुण तुमच्याकडे आहे. आणि केवळ याच्यासाठी मी तुमच्याकडे मागणी मागत आहे. काय गुणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुकोबाई पुढे बोलतात, तुमच्याकडे जे आहे ते मी सगळं तुमचं मागत नाही. मी सगळं मागत नाही. तुम्ही थोडं जरी मला दिलं ना तर मी संतुष्ट होणारा, समाधानी राहणारा माणूस. आणि शेवटी तुका म्हणे देवा काही भाचुके पाठवा. हेच मागणं मागितलं. हे देवानी देवा महादेवा, आणि या जगतावरती तुमची कृपा असावी. जगताचं कल्याण तुम्ही करावं. आणि ही अपेक्षा ठेवून संत श्रेष्ठ तुकोऱ्या भगवान शिवाकडे मागणी मागतात. तुम्ही विश्वनाथ निरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो. मराठी कीर्तन सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचं थोडक्यात चिंतन तुमच्या समोर मांडलं.
आता आपण याच्यानंतर मुख्य विषयाकडे जाऊया. विठाल भगवान श्री जीवेश्वरांचा आज हा प्रगट दिन आहे. प्रगट दिन म्हणजे मी तुम्हाला मला सांगितलं की अवतार होता. जन्म जो असतो तो जन्म तुम्हाला आम्हाला जन्म आहे. आणि या जगामध्ये तिघजण येतात. या तिघजण येतात ते म्हणजे कोण? एक तुम्ही आम्ही येतो. तुमच्या आमच्या येण्याचा एक मुख्य कारण काय? त्याची भूमिका काय? प्रयोजन काय? तर तुम्ही आम्ही जे जन्माला येतो तर गत जन्मातलं कर्म संपवण्यासाठी आणि पुन्हा कर्म करण्यासाठी आपण जन्माला येतो. शास्त्रकारांनी 3 प्रकारचं कर्म सांगितलं. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान असं 3 प्रकारचं कर्म आहे. संचित म्हणजे काय? गत जन्मापर्यंत अगदी आपण भोगून आणि कर्म करून जे शिल्लक राहिलं त्याला संचित म्हणतात. प्रारब्ध म्हणजे काय? की सगळं करून जे शिल्लक राहतं त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि क्रियमान म्हणजे काय? तर आपण चालू जन्मामध्ये आपण जे कर्म करतो आणि ते कर्म शिल्लक राहतं त्याला क्रियमान म्हणतात. असे 3 कर्म आहेत आपल्याकडे: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. या 3 कर्मातून आपल्याला जावं त्याच्या कर्माला. जर या जन्मामध्ये आपलं जर कर्म नाही संपलं असलं, भोग जर संपले नसतील तर जरी मेलं तरी पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा जन्माला येऊन पुन्हा कर्म भोगावं लागतं, कर्म फेडावं लागतं. हे सूत्र आपलं आहे, आपल्या जन्माचं आहे. जगामध्ये संत महात्मे 2 कर्म. तर संत महात्मे येतात. याच्या पाठीमागचं प्रयोजन काय? तर संत महात्मे ज्या अर्थी या पुतळावरती येतात त्या अर्थी ते जगत कल्याणार्थ येतात. फक्त जगाच्या जेवढे संत महात्मे होऊन गेले, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, नाथ आहे, जेवढे संत महात्मे होऊन गेले ते संत महात्मे केवळ जगावरची परोपकार करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं हित करण्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि संतांचा अवतार असा आहे की त्यांच्या इच्छेनं कधीही कुठल्याही देशात, कुठल्याही राष्ट्रात, कुठल्याही गावात, कुठल्याही कुळामध्ये जन्म घेता येतो. आणि ज्या कामासाठी आले ते काम झाल्याबरोबर संत महात्मे स्वतःहून आपला अवतार संपवू शकतात. आपलं तसं नाही. कुठं जन्माला घ्यायचा आपल्या हातात, कुठल्या कुळात घ्यायचा, कुठल्या देशात घ्यायचा, कुठल्या गावात घ्यायचा, कुठल्या घराण्यामध्ये, कुठल्या वंशामध्ये घ्यायचा हे आपल्या हातात. पण एक मात्र आपलं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार तुम्हाला आपला त्या ठिकाणी जन्म होतो. संतांची आणि आपली तुलना कधी होऊ शकत नाही. संत महात्मे कधीही अवतार संपवू शकतात. ज्ञानोबरांनी स्वतःहून संजीवन समाधी घेतली, नामदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि नाथरायांनी जल समाधी घेतली, मुक्ताईंची चित्कला समाधी झाली. या सगळ्या समाधी झाल्या. त्यांच्या हातामध्ये अवतार संपवण्याचं कार्य. पण आपल्या हातामध्ये मरणही आपल्या हातात नाही, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. कुठल्या कुळात, कुठल्या देशात, कुठल्या गावात हे आपल्या हातात अजिबात नाही. हे फक्त आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. आता पुढचा 3रा विषय राहिला की या जगामध्ये
भगवान परमात्मा अवतारला येत असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला आम्हाला जन्म आहे, संतांना आणि देवाला अवतार आहे. अवतार आहे. मग भगवान परमात्मा जे अवतीर्ण होतात या भूतलावरती, ते स्वतःहून येत नाही, देवाला आणावं लागतं. देवाला अवताराला आणावं लागतं. श्रीकृष्ण जन्माची कीर्तन सेवा ऐका, राम जन्माची कीर्तन सेवा ऐका, नरसिंह जन्माची सेवा ऐका, कीर्तन सेवा ऐका. प्रत्येक भगवंताच्या अवताराचं जे कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये की ज्या ज्या वेळेस या भूतलावरती अधर्म मारला जातो, लोक भ्रष्टाचार करतात, लोक स्वैराचाराने वागतात, बरं का, जिथं हिंसा होते, जिथं धर्माचं पालन केलं जात नाही, आणि अशा वेळेला या भूतलावरती पृथ्वीवरती अमाप पाप निर्माण होत. पाप, ते पाप संपवण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याकडं आणि प्रार्थना करावी लागते, त्यांना बोलवावं लागते. कसं? शांताकार भुजेशयनं पद्मनाभोपदेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवदयालं सर्वलोकैकनाथं श्री अनंता मधुसूदन या शब्दामध्ये भगवंताची प्रार्थना केली, भगवंताची स्तुती केली, त्याच्या नावाने स्तुती केली. आणि म्हणतात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतघना विनाश सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती विग्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना
वसुदेव देवकी नंदना बालरंगना बालकृष्णा तुकाराणी मद भाव दामाची चरणी हेची करतसे नवनी तुका चरणी डोलतसे या शब्दात वैकुंठाची प्रार्थना करावी लागते आणि तेव्हा परमात्मा येतो. मला म्हणतात कधी येतात भगवद्गीतेमध्ये चिंतन आहे अतिशय महत्वाचं 4थ्या अध्यायामध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा ज्ञानं सृजाम्यहम् या शब्दामध्ये आणि भगवान परमात्मा काय येतात यदा यदा हि धर्मशी याचा अर्थ ज्या ज्या वेळेला धर्माला गाणी येतात लोक अधर्माने वागू लागतात आणि त्या वेळेला भगवान परमात्म्याला पाचारण करावं लागतं पुरवावं लागतं आणि परमात्मा येतो तो येऊन काय करतो येवणी या चक्र देव अवतीर्ण झाल्यावर काय करतो भक्तांचं पालन करतो आणि हातामध्ये चक्र गदा घेऊन तो दुर्जनांचा संहार करतो. हे कार्य भगवंताचं याच्यासाठी भगवंताला पाचारण करावं त्याला अवताराला आणावं लागतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. भगवंतांनी त्या ब्रह्मांडाची निर्मिती केली. त्या ब्रह्मांडामध्ये ही जी सृष्टीची निर्माण केली त्या सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण केले आणि अनेक जीवांपैकी मनुष्य जीव हा अतिशय ज्ञान संपन्न असा आहे. तो जन्माला भगवंतांनी घातला. का घातलं? बाकी जे होते ना किडा मुंगी जे काय गाढव मांजर कुत्र जे बाकीचे जे पशु आहेत ना त्याला जन्माला देवाने घातला. त्याच्यापासून देवाला कुठल्याही प्रकारचा लाभ झाला तर त्याला काही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणत नाही. उत्तम मध्यम भोग भोगती पशुला काय कळत नाही. मी कोण आहे कळत नाही. पुण्य काय कळत नाही. पाप काय कळत नाही. कर्म काय कळत नाही. बाकी त्याला काही कळत नाही. असा विषय फक्त ते कळतं मला आणि असा माणूस
या दृष्टीने जर विचार केला पण भगवान परमात्म्याने अनेक वेळा या भूतलावरती अवतार केला. 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग असे 4 युग आहेत. ते 4ही युगाला भगवंतांनी आपलं अवतार या ठिकाणी भूतलावरती घेतलेला आहे. ज्या ज्या वेळेला ते अवताराला आले आणि त्या त्या वेळेला त्यांनी हेच कार्य केले. धर्माची पुनर्स्थापना केली, धर्माला पावित्र्य आणलं, धर्माची गुढी उभारली आणि सगळ्या जगाला सुखी करण्याचा प्रयत्न केला. किती वेळा अवतारला आले मला सांगता? पुष्कळ वेळा. अंबऋषीसाठी जन्म सोसलेले आणि महाराज सांगतात की ज्या ज्या वेळेला जन्माला आले, ज्या ज्या वेळेला अवतार आले, त्याचं फक्त एक 10 प्रकारचा अवताराचं चिंतन आहे. म्हणजे भगवंताने आतापर्यंत फक्त 10 प्रकारचे अवतार घेतले असा विषय. पण विषय तसा नाही, विषय तसा नाही की देवाने अवतार एवढ्या वेळा घेतले की प्रत्येक कारणासाठी भगवंताने अवतार घेतले. किती घेतले? अवताराच्या राशी मला सांगतात की अवताराच्या राशी त्याच्या आहेत आणि ढीकच्या ढीक पडलेल्या आहेत. त्याच्यातले मुख्य 10 अवतार आहेत. ते 10 अवतार म्हणजे कोणते? मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि शेवटचा कलंकी. हे 10 अवतार आहेत. प्रत्येक अवतार, प्रत्येक युगानुयुगी अवतार हे भक्तांच्या रक्षणासाठी, धर्म पालनासाठी भगवंताने अवतार घेतले. गुरुसाठी तुकाराम सांगतात की सगळे जे अवतार भगवंताने घेतले ते कुणासाठी? हा विषय महत्वाचा. कुणासाठी? आम्हासाठी अवतार,
ज्या वेळेस भगवंताने अवतार घेतला तो अवतार कोणासाठी? छातीवर हात ठेवून सांगतो, आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार. मच्छ कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरीला. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणाची घोटी. आणि असा परमात्मा काय करतो? सुखामणे कृपानिधी आम्हा उतरी नामदेवाची. तो परमात्मा कृपानिधी आहे. जे जे जीव निर्माण केले त्या ते जीवावर कृपा करणारा परमात्मा. आणि म्हणून साठी याचा प्रसंग एक अनादिकाली अति प्राचीन काळी आणि या भूतलावरती या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये घडला. पूर्वी ब्रह्मांडाची निर्मिती नव्हती. कोण होतं? फक्त माया. माया आणि ब्रह्म हे वेगळं नाही. ब्रह्मापासून माया आहे, ब्रह्मापासून माया आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जया परी. माया म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच माया. विषय असा, त्या मायेला असं वाटलं मी एकटी राहण्यापेक्षा ब्रह्मांडाची निर्मिती करावी. म्हणून तिनं आपल्या सामर्थ्यानं ब्रह्मयाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की हे ब्रह्मादी देवा, तू माझ्याशी सहमत राहा. आपल्याला सृष्टीची निर्मिती करायची. ब्रह्मदेवानी त्या मायेला नकार दिला. मी करू शकत नाही, तुझ्या सिद्धांते मी सहमत होऊ शकत नाही असं म्हटल्या मायेनं ब्रह्मयाला संपवून टाकलं. तदनंतर मायेनं भगवान विष्णूला अवतीर्ण केलं, त्यांना जन्माला. आणि भगवान विष्णूला ती माया म्हणते तू माझ्याशी रतो हो, आपल्याला सृष्टी निर्माण करायची. भगवान विष्णू म्हणतात देह तरणीवर पडला तरी चालेल, पण इतके कृत्य माझ्या होऊ शकत. असं म्हटल्या मायेनं विष्णूलाही संपवून टाकलं. पुन्हा शिवाची निर्मिती केली, भगवान शिव परमात्मा. आणि त्या मायेनं भगवान शिवाला सांगितलं की तू माझ्याशी संग कर आणि आपल्याला सृष्टी निर्माण करायची. भगवान शिवाने विचारला मायेला, प्रश्न केला, तू माझ्या अगोदर कोणाला निर्माण केलं? तिला सांगितलं मी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, विष्णू निर्माण केलं. मग असं कर, त्यांनाही निर्माण आता कर, मी एकटा करू शकत. त्या क्षणाला मायेनं ब्रह्माला, विष्णूला आणि शिवाला प्रगट केलं. मायेला फार मोठा अनुभव आहे. त्या काळावर या तिन्ही देवाकडं त्यांनी कार्य ती सोपवून टाकलं. कोणतं कार्य? ब्रह्मदेवाकडं निर्मितीचं कार्य, म्हणजे उत्पत्तीचं कार्य. कशाने? तर तू शिवाची उत्पत्ती तू करायची, सृष्टीची उत्पत्ती, ब्रह्मांडाची उत्पत्ती तू करायची. बरं, भगवान विष्णूकडून कोणतं कार्य दिलं? स्थिती म्हणजे पालन. ब्रह्मदेवाने जे सृष्टी ब्रह्मांड निर्माण केलं, जे जीव निर्माण केले, त्याचं पालन भगवान विष्णूने करायचं, म्हणजे सांभाळ करायचं. भगवान विष्णूकडे हे काम दिलं. आणि भगवान शिवाकडं त्याने सांगितलं की निसर्गाचं सूत्र असं आहे, सूत्र लक्षात ठेवा, जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ठरलेला आहे. आणि ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. आपण गेलं की आपण संपलो असा विषय राहत नाही. काय होतं? शरीरातला जो शिव आहे ना, शिव अंश रूपानं जो देव आहे परमात्मा,
तो शरीर हे शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो, दुसरीकडे जन्माला जातो. जसं कपडे वापरून ती खराब झाली, फाटली, तुटली, मलकड झाली, खराब झाली की आपण टाकून देतो आणि तसे दुसरे नवीन वस्त्र परिधान करतो. तसं जीवाच आहे. जीव हे शरीर टाकतं आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं. मायेने सांगितलं हे सृष्टीचं सूत्र आहे. याचा अर्थ ब्रह्मदेवाने जे निर्माण केलंय ते एक ना एक दिवस संपवावं लागणार आहे. ते कार्य भगवान शिवाकडे दिलं. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. लय म्हणजे नाश करणं, हे कार्य भगवान शिवाकडे दिलं. मग ते सगळं संपन्न झालं त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवाने जे सृष्टी जीव निर्माण केले त्या जीवाला कसं राहावं, काय खावं, कुठं राहावं, त्याचं व्यवस्था कशी असावी त्याचं अजिबात ज्ञान नव्हतं. पूर्वीच्या काळात अनधिकारी आपण त्याला आदिमानव म्हणतो. आदिमानव याच्या अजिबात ज्ञान नव्हतं. मग काय केलं त्यांनी सांगितलं की या जे जीव निर्माण केले त्या जीवासाठी अन्न निर्माण करावं. जे जीव निर्माण केले त्या जीवासाठी निवारा निर्माण करावा लागेल आणि जे जीव निर्माण केले त्या जीवासाठी वस्तू निर्माण करावं. म्हणजे या भूतलावरती जो कोणी आपण माणूस म्हणून जन्माला येतो त्या माणसाला या अत्यंत महत्वाच्या आणि जे मूलभूत ज्या गरजा आहेत ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. हे तीन अतिशय महत्वाचे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. निवाऱ्याशिवाय माणूस त्रिकाळातून त्याची मुक्ती होत नाही. हिवाळा असो, पावसाळा असो, ऊन असो, उन्हाळा असो, या तिन्ही काळामध्ये तिन्ही ऋतूमध्ये त्याला संरक्षणासाठी त्याला निवारा पाहिजे. आणि शेवटी अतिशय महत्वाचं आहे की लज्जा रक्षणार्थ आपल्याला वस्त्राची गरज आहे. ते आदिमाईनं भगवान ब्रह्मदेवाने, शंकराने, विष्णूने त्याचे चिंतन केलं आणि ते चिंतनात्मक पर्यायासाठी घाला की आदिमाईनं भगवान शिवाला आज्ञा केली. कोणती आज्ञा केली? हे भगवान शिवजी ब्रह्मदेवाकडं उत्पत्तीचं कार्य दिलंय. भगवान विष्णू परमात्म्याने शिव ब्रह्मदेवाने जे निर्माण केले जीव त्याच्या जगण्याचा उपाय भगवान विष्णूकडे देऊन टाकला. म्हणजे त्याने अन्न निर्माण करावं. भगवान शिव परमात्मा तुम्ही मात्र की या सर्व मानव जातीला की लज्जा रक्षणार्थ आणि तिन्ही काळामध्ये की त्यांचं शरीर हे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वस्त्र निर्मिती करा. वस्त्र निर्माण करणारा तुम्ही जन्माला घाला. आदिबाईला निरोप दिला. आणि आता पुढे काय करते आपण चिंतन आहे वाटत सर्व समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो की सालाबादप्रमाणे आपला हा उत्सव साजरा करत असताना या वेळेला या उत्सवामध्ये आणखीन एक आनंदाचे भर निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या समाज बांधवांनी केलेला आहे. आज आपल्या समोर
जे रथ तयार करून ठेवण्यात आलेले आहेत ते आपल्या समाजाचे सचिव श्री जयारी साखरे परिवाराच्या वतीनं त्यांनी आज हा रथ सोहळा लोकार्पण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपला हा कार्यक्रम होणार आहे. तर सगळे समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो, तो सोहळा पार पाडण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर त्या उदार देणाऱ्या परिवाराला आपल्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. देवाबरोबर माणसाचा देखील आशीर्वाद मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या आपल्याकडून मिळणार आहे. म्हणून मी सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो, यानंतर गुलाल झाल्यानंतर तुम्हाला ते कुपन वगैरे मिळेल, हा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर आपल्याला फराळाची व्यवस्था वगैरे केलेली आहे, ते फराळ वगैरे घ्या आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवरच बसून घ्या. यानंतर काही प्रमुख पाहुणे येणार आहेत, त्या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये हा रथ लोकार्पण सोहळा पार पाडणार आहे. तो आपल्याला बघण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचा हा कार्यक्रम आहे. अनेक लोक आपल्याला मार्गदर्शन वगैरे करतील, म्हणून मी सगळ्या समाजाच्या वतीने कळकळीची विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागी व्हा. एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. अशा पद्धतीनं या जगाचं व्यवस्थापन झालं. आदिमायेनं ब्रह्मदेवासाठी सत्य लोकाची निर्मिती केली, भगवान विष्णूसाठी वैकुंठ लोकाची निर्मिती केली आणि भगवान शिवासाठी कैलास भुवनाची निर्मिती केली. आदिमायेची आज्ञा घेऊन भगवान शिव परमात्मा कैलासावरती गेले आणि तिथं त्याने असं ध्यान लावलं. ब्रह्मादी देव भगवान विष्णू परमात्मा समोर आहे आणि भगवान शिवाने असं ध्यान केलं. त्या ध्यानाच्या अंतिम क्षणामध्ये भगवान शिवाने की आपलं मी कोण आहे, कसा आहे, परमात्मा संपूर्ण विसरून गेले आणि की त्यांनी असं आपलं मुख उघडलं, तोंड उघडलं आणि आपल्या मुखातून तोंडातून जीभ बाहेर काढली आणि भगवान शिवाने एक अतिशय चैतन्यमय तेजस्वी अशा एका बाळाला प्रगट केलं. कशातून? जिभेतून प्रगट केलं आणि मग तिथे बाळ समोर उभारलं. त्याच्याकरता भगवान शिवाना फार मोठा आनंद वाटला. पार्वतीनं प्रत्यक्ष दर्शनी बघितलं, ब्रह्मदेवाने पाहिलं आणि भगवान विष्णूने पाहिलं आणि असे ते भगवान शिवाच्या जिभेच्या द्वारे जे प्रगट झाले. जन्म म्हणता येत नाही, जन्म हा योनीद्वारे जन्म असतो, प्रगट हा असा असतो. त्या पद्धतीनं की भगवान शंकराच्या जिभेच्या द्वारे एक तेजोमय तेजस्वी एक बाळ आणि समोर अवतीर्ण झालं आणि समोर ते उभं राहिलं. प्रत्येकाने जागेवरती उठून उभं राहायचं, फक्त गुलाल पुष्प गोष्टीसाठी बरं का, आणि पुन्हा गुलाल पुष्प केली खाली बसायचं. जन्म आई श्रावण शुद्ध त्रयोदशी प्रदोष काळ आणि वार सोमवार या दिवशी बरोबर पहाटे सूर्योदयाला भगवान शिवाच्या जिभेतून भगवान शिवेश्वरांचा जन्म झाला आणि म्हणून ते जिवेश्वर. Thank you.
बाळ प्रगट झालं, सगळ्यांनी बाळाचा नामकरण विधी केला. नामकरण काय केलं तर जीवेश्वर भगवान केलं. ते जीवेश्वर भगवान परमात्मा तिसरा मासावर चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत मोठे झाले. 5 वर्ष झाले. 5 वर्षाच्या जीवेश्वराला वेद शिकवण्यासाठी ते सुकर्म वर्माकडे पाठवलं आणि तिथून वेद ग्रहण केलं, वेदाचं ज्ञान ग्रहण केलं. वेदाचं ज्ञान ग्रहण करता 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 वयाची 12 वर्ष पूर्ण आणि 12 वर्षानंतर की भगवान शंकरला पार्वतीला असं वाटलं की आपण आपल्या याचं लग्न करावं. कोण मुलगी देईल तर त्या क्षणाला ब्रह्मदेव म्हणतात माझ्या दोन्ही मुली आहेत आणि हा जीवेश्वर भगवान की वेद संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे, सामर्थ्य संपन्न आहे, दयाळू दयाघन आहे, कृपा संपन्न आहे आणि या जीवेश्वराला मी माझ्या 2 मुली मी त्याला अर्पण करतो, त्याला देतो आणि त्याचं लग्न करतो. मग ब्रह्मदेवाच्या 2 कन्या कोणत्या? एक अंकिनी आणि दुसरी दशांकिनी. या 2 अंकिनी जी होती ती ज्ञान संपन्न, विद्या संपन्न आणि दशांकिनी जी होती ती दशगुणांनी संपन्न होती. आणि अशा दोन्ही मुली ब्रह्मदेवाने त्या जीवेश्वरांना समर्पित करायचं ठरवलं. सर्व देवादिदेवांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि कुठं झाली? कैलासामध्ये बैठक. त्याचा लग्न सोहळा ठरला. देवा ब्राह्मणांच्या लग्न सोहळा करायचा आहे तर सगळे 33 कोटी देव पाचारणी केली. कुबेराकडं एक काम केलं की त्या लग्नाचा मंडप कुबेराने द्यायचा. अन्नाची निर्मिती, अन्न सगळं पूर्णपणे कोणाची जी आपल्या अष्टनायिका ज्याला म्हणतो अष्टवसू ज्याला म्हणतो बरं का, की अशा त्यांच्याकडे ते काम घेऊन अन्नपूर्णा थोडक्यात अन्नपूर्णेकडे ते काम घेऊन टाकलं. त्यांनी भोजन पुरवायचं आणि जे जे म्हणून लग्नासाठी जे म्हणून जे अतिथी येतील त्या अतिथींचा सन्मान करणं, त्यांची व्यवस्था करणं हे काम हे सगळं ब्रह्मदेवाकडे घेऊन टाकलं. ही सगळं व्यवस्थापन झालं. मंगलाष्टका म्हणण्यासाठी प्रत्यक्ष महर्षी नारद मुनी होते आणि नारद मुनीच्या वाणीतनं मंगलाष्टका म्हणून की अंकिनी, दश अंकिनी आणि जीवेश्वर भगवान त्यांचं लग्न सोहळा समर्पित झाला. यक्ष, गण, गंधर्व, किन्नर बर का ही सगळी मंडळी इंद्र, अग्नी, वायू, सोम, बुध, चंद्र, गुरु, बृहस्पती ही सगळी मंडळी आणि भगवान जीवेश्वराच्या शुभ विवाह प्रसंगी उपस्थित होती. बरेच दिवस 5 दिवस विवाह संपन्न सोहळा झाला. 5 दिवस संपन्न आणि 5 दिवस सर्वांची जेवढे लग्नाला आले त्यांचे अति परिपूर्ण व्यवस्था त्यांनी केली. सगळ्यांना आनंद वाटला. कुणी प्रत्येकाने कुणी त्यांना आहेर दिली, जीवेश्वराला आहेर दिली. आपल्या सगळ्यांना डबा दे, चमचा दे, वाटी दे, डबा दे. इथं आता बंद झालं, बंद अशा पद्धतीने मग आहेराची प्रथा आहे, पूर्वांपारची प्रथा आहे आणि ते आज ताब्यात या पद्धतीनं भगवान श्री जीवेश्वरांचा विवाह संपन्न झाला. याचा अर्थ लग्नाच्या अगोदर तुम्ही आणि प्रत्येक जण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असतो. एकदा का लग्न झालं
ते आपण चतुर्भुज होतो. चतुर्भुज मध्ये आपल्या स्वतःच्या दोन भुजा आणि बायकोच्या दोन भुजा, त्याला चतुर्भुज म्हणतात. देव कसा आहे? परमात्मा चतुर्भुजच आहे. तसं तो देव चतुर्भुज आणि आम्ही सुद्धा बायको सगळं चतुर्भुज. ते चतुर्भुज म्हणजे मग दोघांनी म्हणून संसार करायचा. ते संसार करता 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 अंकिनीच्या पोटी जीवेश्वरापासून 4 पुत्रांची रत्नप्राप्ती झाली. 4 पुत्ररत्न प्राप्त झाले आणि तशा अंकिनीपासून भगवान जीवेश्वरांना ही 6 पुत्र जन्माला आले. 6 आणि 4 हे 10 मुलं भगवान जीवेश्वर. असे भगवान जीवेश्वर. आता मी पुढचे चिंतन करत नाही. या पद्धतीनं आज आपल्याला महत्वाचा दिवस काय, तर तो भगवान जीवेश्वरांचा जन्म हा उत्सव. आणि तुमच्या सर्वांच्यासाठी गुलाल पुष्पवृत्तीची संधी देणं या कीर्तनाचं प्रयोजन आहे. म्हणूनसाठी मला म्हणतात की संत श्री तुकोनी भगवान शंकराकडे जी मागणी मागितली, ती मागणी भगवान शंकराने तुमची आमची मागणी पूर्ण केली. आणि त्या भगवान जीवेश्वराने अतिशय कशासाठी जन्माला येतो तो महत्वाचा विषय. जीवेश्वरांना तर वस्त्र निर्मितीसाठी. आणि तेच भगवान जीवेश्वरांना किती वस्त्र निर्माण कसं करायचं, माग कसा बांधायचा, त्याची पुणी आटी काही अडचण असेल ना ते सगळं कसं करायचं, ते सगळं ब्रह्मदेवाने विष्णूनी आणि आदिमायेनं सगळ्या इंद्रादी देवापासून चंद्रापासून सूर्यापासून सगळ्यांनीच याला सहकार्य केलं. मागाची निर्मिती केली आणि त्या मागावर आता ते वस्त्र निर्माण कसं करायचं. मग आदिमायेनं सरकीचं बीज निर्माण केलं. सरकीचं बीज ती सरकी जमिनीमध्ये पेरली, त्याचं रोप उगवलं आणि ती वाढल्यावरती त्याला कापूस त्याचं बोंडला. ते कापूस घेतला आणि तो कापूस पिंजून त्याचा सूत तयार केला आणि त्या सुतापासून पुन्हा रेशीम तयार केलं. रेशमी तुतीचं झाड होतं, तुतीचं झाड, आणि त्या तुतीपासून रेशीम उत्पन्न केलं. त्या रेशमापासून या कापसाच्या सुतापासून भगवान जीवेश्वरांनी पहिल्यांदा मागावरती बसून की त्यांनी पहिलं वस्त्र निर्माण केलं. त्याचं नाव आहे पितांबर. आणि हे पितांबर घेतलं. मग ते कोणाला समर्पित करायचं, तर ते पितांबर भगवान विष्णूला समर्पित केलं. त्याच्यानंतर की अतिशय सुंदर मनमोहक अशी पैठणी निर्माण केली. आणि ती पैठणी निर्माण केली. मग ती कोणाला द्यायची, आता ते म्हणले आदिमायाने सांगितले आदिमायाला द्या, आदिमायाला द्या. म्हणजे आदिमाया म्हणजेच पार्वती स्वरूप, ती पार्वतीला पैठणी दिली. अशा पद्धतीनं अनेक वस्त्र निर्माण केले आणि ते वस्त्र सगळ्या देवादेवांना 33 कोटी देवांना ते समर्पित केलं. या पद्धतीनं आता अनादिकालापासून की वस्त्र निर्मितीचे आद्य प्रवर्तक म्हणून भगवान जीवेश्वराची कीर्ती आहे. आणि ती कीर्ती आतापर्यंत आपल्यापर्यंत राहील असा विषय नाही. की जोपर्यंत चंद्र सूर्य भूतलावरती आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर राहणार आहे. आमचे गुरु म्हणतात तसा विषय नाही, तसा विषय नाही. जोपर्यंत भगवान जीवेश्वर आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान जीवेश्वराच्या चरित्र थांबवतो. 2 शब्द मला त्या बोलायचे आहेत. हा जो गत अनेक वर्षापासून तसं बघितलं तर सप्ताहाची सुरुवातच कधीपासून आहे त्याचा जरा शोध घ्या. पहिल्यांदा विचारलं की जवळ 75 वर्ष होऊन गेले असं माझ्या काळामध्ये आहे. बरोबर 95 वर्ष. आणि या दृष्टीनं या मंदिरामध्ये श्री भगवान श्री उद्धवच्या मंदिरामध्ये आपण भगवान श्री जीवेश्वरांच्या जन्मोत्सवाचा हा प्रतिवर्षी परंपरेनं अनादिकालापासून हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो. 9 दिवसाचा उत्सव आहे. श्रावण शुद्ध पंचमी
ज्याला नागपंचमी म्हणतात, त्या नागपंचमीपासून प्रारंभ होतो तो श्रावण शुद्ध त्रयोदशीपर्यंत. आजचा दिवस असा आहे की आज द्वादशी आहे आणि त्रयोदशी आहे. काल एकादशी आहे. योग कधीतरी असा येतो कारण द्वादशीचा युतीचा क्षय आहे आणि द्वादशीचा जे जागे त्रयोदशी आहे म्हणून जीवेश्वराचा जन्मोत्सव आज झालेला आहे. त्यांचं वास्तविक तसं उद्या व्हायला पाहिजे. पण काय झालं, सप्तम्या 2 आल्या, सप्तमी तिथी 2 होत्या, त्याच्यामुळे द्वादशी त्रयोदशी आणि हा ते आपण उत्सव साजरा करतो. उत्सव आता 7-8 वर्षापासून हा उत्सव माझ्याकडे आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली म्हणा, नेतृत्वाखाली तुमच्या सर्व समाज बांधवांच्या सहकार्यामधून आणि तो संपूर्ण आपण करण्याचा प्रयत्न करतो. तर मी पाहतोय असं, आणि मी आता 7-8 वर्षापूर्वी आलो असा विषय नाही बरं. लक्षात घ्या, 1985ला माझी पहिली कीर्तन सेवा इथंच आहे आपल्या मंदिरात. 85 पासून त्या क्षणापासून प्रतिवर्षी एक प्रवचन आणि एक कीर्तन सेवा माझ्याकडे राहायची. मी ती सेवा करायची, माझ्या घरी रात्री येऊन जायचं. आता जसे रोजचे महाराज लोक कीर्तन करून जातात तसं मी जायचं. पण ते गेल्या 7-8 वर्षापासून ती सेवा पूर्ण 9 दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मी माझं भाग्य समजतो. मला या निमित्तानं भगवान जीवेश्वराचा अगदी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. मी खरोखरच भाग्य म्हणतो. त्या सेवा कोणाला मिळत नाही. अहो मोठमोठे महाराज मंडळी या ठिकाणी गेली, वैकुंठ हरिभक्तीप्रेम लक्ष्मण महाराज आमनेरकर आहे बरं का, गोविंद महाराज केंद्रीय होऊन गेले. त्याचबरोबर येडके मास्तरांनी बरीच वर्षी सेवा या ठिकाणी केलेली आहे. वैकुंठ हरिभक्तीप्रेम तोडगे महाराजांनी बरीच वर्षी या ठिकाणी सेवा केलेली आहे. अशा बऱ्याच महाराज मंडळींनी, परशुराम मास्तर असतील, या सर्वांनी या ठिकाणी सेवा केली आहे. आणि तदनंतर की आता ही सेवा माझ्याकडे आली. अत्यंत मी विश्वासपूर्ण आणि पारदर्शी पद्धतीने मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचं सर्वांचं सगळं अतिशय प्रेम माझ्यावरती आहे आणि माझं अतिशय प्रेम तुमच्यावरती आहे. मी तुम्हाला आतापासून ओळखत नाही, गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला ओळखते. मला सांगायचं काय की हा जो उत्सव आहे ना, तुम्ही हा उत्सव इतक्या उत्साहानं करता की खरोखरच मला ते तुमचा उत्साह पाहून मी म्हणतो केवढं सामर्थ्य, केवढं प्रेम, केवढी ताकद यांच्याकडे, किती बळ आहे, की जीवेश्वरांच्या वरती किती मोठा विश्वास आहे, किती मोठं प्रेम आहे, किती मोठी श्रद्धा आहे हे मला कळत आहे. काही ठिकाणी जर बघितलं ना असा मेळ कुठं सापडत नाही मला. पण अतिशय तुम्ही श्रद्धायुक्त अंतकरणानं हा उत्सव करता. की कुणी वर्गणीच्या रूपात सेवा करते बरं का, कुणी पाणी देण्याचं कार्य करते, कुणी अन्नदानाचं कार्य करते. अन्नदानाच्या पंक्ती तोडच नाही, ज्या अन्नदानाच्या पंक्ती त्या रोजच्या त्याला तोडच नाही, की त्याला जागाच नाही दुसरी. असं पंचभगवान इतकं श्रद्धेनं, इतकं नम्रतेनं ती सगळ्याला त्यांच्या मुखामध्ये अन्न जावं अशी तळमळ असते. पोट भरून मनसोक्त भोजन करा आणि अतिशय विनम्र भावनेनं ती जीव घालतात. मोठं वाक्य आहे. सकाळचा नाश्ता सगळ्या म्हणतो या ठिकाणी म्हणतोय, जे पारायण करणे मंडळी आहेत त्यांना काकडा होतो, सकाळी पारायण होते, नंतर गाथा भजन सुंदर होते. या गाथा भजनासाठी, कीर्तन सेवेसाठी आमचं श्री गुरु देहूकर सांप्रदायिक भजन मंडळ उडेगाव त्यांची फार मोठी मोलाची आपल्याला मदत आहे. दररोज सकाळी गाथा भजनासाठी येतात मंडळी, परत जातात, सगळे काम धंदा बोलवून बरं का, पुन्हा रात्री अजून कीर्तनासाठी येतात. या दोन्ही वेळेला येतात. कारण भजन मंडळाशिवाय टाळकऱ्याशिवाय उत्सव संपन्न होऊ शकत. आणि ती आज गेली 7-8 वर्ष ही सगळी सेवा त्यांनी अतिशय निष्ठेनं सांभाळलेले आणि अजूनही पुढे ते सांभाळतील अशी मी खात्री करतो. त्याचबरोबर अन्नदानाचा विषय झाला. रोज अनेक असे आपल्याकडे नामवंत कीर्तनकार येतात दरवर्षी. त्या कीर्तनकारांचं अतिशय उत्कृष्ट या कीर्तन सेवा या ठिकाणी होतात, अतिशय उत्कृष्ट प्रवचन सेवा या ठिकाणी होतात. आणि की भगवान जीवेश्वराची दररोजची नेमाची आरती असो
विठ्ठलाची दररोजची नेमाची आरती असो, दररोजचं त्याप्रमाणे हरिपाठ आहे, हरिपाठ आहे, रात्री कीर्तन आहे. आधी काही नाही. मी पुन्हा एकदा विनंती करतो समाज बांधवांना, जरा कीर्तन शिवायसाठी येत जावा. काय असतं कीर्तनकार, आता आज तुम्ही सगळे बहुसंख्येने उपस्थित आहात म्हणून कीर्तन करण्यासाठी माझ्या अंतर्गणामध्ये उत्साह निर्माण. पण कीर्तनकाराच्या पुढे जर स्वतः नसेल, टाळगण नसतील, तर कीर्तन करावं असं वाटत नाही. त्याला वाटतं काय सांगावं चार माणसांना, असा विषय. म्हणून मी तळमळीने सांगतो, थोडी वेळ तुम्ही किती जरी लांब असणार आहे ना, तरी काळजी करू नका. संध्याकाळी फक्त 7 ते 9 या वेळेमध्ये तुम्ही यावं मंदिरामध्ये. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो, कीर्तन 7 ते 9, 9ला कीर्तन संपत आहे, 9:30ला जेवण होतंय तुमचं, आणि तुम्ही 10 वाजता घरी जाता. बाकी काय विषय या दृष्टीनं की या ठिकाणी अतिशय छान, अगदी अतिशय सुंदर प्रकारानं अप्रतिम असं या ठिकाणी जन्मोत्सव होतो, या ठिकाणी साजरा होतोय. आणि सर्वांना असाच उत्साह असावा, असं तुमचं प्रेम जीवेश्वराच्या बद्दल असावं, आणि अशीच श्रद्धा तुमची असावी, अशीच निष्ठा असावी, अशी मी भगवान श्री जीवेश्वराकडे विनंती करतो, मागणी मागतो. तुम्हाला आरोग्य, आयुष्य, बरं का, आणि तप, प्रेम, दया, क्षमा, शांती आणि सामर्थ्य तुम्हाला संपन्न व्हावं, अशी भगवान श्री जीवेश्वराकडे मागणी मागतो. आणि या कीर्तन सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. आनंद झाला ब्रह्मा विष्णूला, आजी माता घे अंगाला, गोपाळा जोरे इथं ठेवलं का जीवेश्वर पशी ठेवलं की कुठे लक्ष्मी सावित्री गोपाळा जोरे दया क्षमा शांती आदर सुहासिनी लाडी स्वागत करती राही मोहिनी देवदेविका घेऊन सहायला मागरा हाट त्याने बनविला वस्त्रे देवनी कुशली सर्वांना साई चाहला गोपाळा जोरे शिवाजी पाळणा सकुळ साई जन्म देऊनी आई गणपती हात जोडून गोपाळा जोरे जो गोपाळा जोरे जो जीवेश्वर 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 साई 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 सकून सकून सकून
ठेवल्यावर छत्तीस नंबर संतोष सरळ म्हणले सरकार जरा म्हणणार इकडे बघा सप्ताहातले पूर्ण 8 दिवस कुलकर्णी हे इथे उपस्थित होते. त्यांचा त्यांना फळ मिळालेलं आहे. महिला क्रमांक नंबर आहे 136. खाली बस महिला कुटुंबामध्ये विजय झाले. मोबाईल भेट मिळाला आहे ते आपले दत्ता संसार आहे. क्रमांक 136. इकडे बघा भगवान की पुरुष कुपन काढण्यात येणार आहे. हो काढू द्या अध्यक्ष काढा अध्यक्ष काढा नाही म्हणा का बरं पुरुष कुपन काढण्यात येणार आहे. नंबर आहे 170. 170. एकदा परत एकदा नंबर बघा 170. ये भाई असं बघे त्याला मोबाईल भेट मिळाला. उपस्थित हो इकडे बघा हो उपस्थित
सर्व समाज बंधू भगिनींचे या ठिकाणी जे भाग्यवंत विजेते आहेत त्यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने अभिनंदन। सर्वांकरता एक अतिशय महत्वाची सूचना आहे, श्री जीवेश्वर युवक आणि युवती मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावेळीही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्था केली आहे। कृपया उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींनी अल्पोपहार आणि चहा पान केल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती। धन्यवाद। Terima kasih.
Hallelujah.